श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात श्री मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्रांचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेणती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकुनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगुनी. यासी पिच्छास बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोन या देव मामलेदार हंसोनी देती उत्तर. त्यासी पिच्छास लागले थोर, माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाले अंतःकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाळले. मठ होत्या कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिले कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देता स्वामीसुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुनी स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करती तयांचे. स्वामीसुते तयासी लावलीय स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करवली, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी, हसू आले स्वामर्थांसी. पाहुण्या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदी. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना, कोणी येताची दर्शना. त्यांसी समर्थ करती आज्ञा, सुताकडे जावयासे. स्वामीसुतही त्याप्रती मनातील गुण सांगती. ऐकुनी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्याविण तो न सेवी उदकास. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण. ऐकले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या ओसरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थनिया आणावे. पाहून या समर्थांचे उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहून आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या ओसरी, बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी, स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी घडाबा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामीसुत भजन करीत पायी घडाबा घालून.
एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी बिन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजाण लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयी म्हणतीत आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुःखावला अंतरी बहु खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकुनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्या उसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याचे घालूनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवूकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करोनी परी गंध न लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी आंग टाकती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुता आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती हे जे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळीचा मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवनदी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध भाविक भक्त परिषद सप्तदशोध्याय गौडा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.